कडू आहे पण सत्य आहे. जो व्यक्ती तुमचा आहे तो कधी दूर जाणार नाही आणि जो दूर निघून गेला तो कधी तुमचा नव्हताच. स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील. जिथून तुम्ही निघून जाताल तिथेच तुमची सगळे आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील. वेळ बदलते, सगळ्या गोष्टी ठीक होतात, पण तुटून जोडलेलं नातं परत पहिल्यासारखं होत नाही. काट्यांवर चाललेला माणूस त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोचतो, कारण काट्यांमुळे माणसाची चालण्याची गती वाढते. जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंद पण खाऊन टाकतात. कडू आहे पण सत्य आहे की आजच्या जगामध्ये लोक पैसा पाहून नातं जोडतात. अशा चुकांमुळे मनाला खूप त्रास होतो, ज्यांचा माफी मागण्यासाठीचा वेळ निघून गेलेला असतो. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीही तुम्हाला इज्जत देत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला इज्जत द्यावी. जगभर फिरलं तरीही घरासारखी शांतता आणि सुख कुठेच मिळत नाही. काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की छोट्या लोकांना हात पकडण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणं पसंत करतात. कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. चुकीची हत्यारे घेऊन तुम्ही एक स्क्रूसुद्धा काढू शकत नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली मेहनत तुम्हाला यशापर्यंत कशी पोहोचते. कोणाजवळचाही पैसा पाहून नातं जोडू नका, तर त्यांचं मन पाहून नातं जोडा. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते. कधी राग आला तर थोडं थांबायला शिका. चूक झाली तर नमतं घ्यायला शिका. जिंकण्याचा आनंद पण फिका वाटतो जेव्हा कौतुक करणारे तुमच्यासोबत नसतात. अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्या लोकांनी कान भरल्यामुळे तोडली जातात. जर जीवनामध्ये कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कोणालाही आवडत नाही, पण याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने दुनिया काय लायकीची आहे ते ओळखलेले आहे. आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही, पण तिरस्कार मनापासून करतात. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना रुसण्याचा अधिकार आणि खचण्याचा अधिकार नसतो. जी व्यक्ती खरं बोलते त्यांचे शब्द कठोर असतात, पण अशा व्यक्ती कधी धोका देत नाही. या गोष्टींचा विचार करून नेहमी आनंदित राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं, जे होणार आहे ते जास्त चांगले असेल आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम असेल. कोणाची मस्करी आणि पैसा खूप विचार करून उडवला पाहिजे. मला फक्त त्या लोकांसाठी जिंकायचं आहे ज्यांना वाटतं मी हरावा. वाईट वाटेल असं खरं बोला, पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचं दूर राहणं आवडू लागेल. आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला झालेला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच विसरत नाही. गैरसमज ज्याच्याबद्दल आहेत त्याच्याशी बोलून ते सोडवले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करायला सांगितले तर गैरसमज आणखीन वाढतात. जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणंच चांगलं असतं. जीवनामध्ये कधीकधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो, जसे की आपल्यासमोर कोणती अदृश्य शक्ती आहे
जी आपल्याला साथ देते. त्या अदृश्य शक्तीलाच ईश्वर म्हणतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जग तुमची साथ सोडतं त्यावेळी देव तुमचा हात पकडतो. कोणालाही धोका देऊन फक्त खुश होऊ नका. नशिबाचा फेरा जेव्हा फिरून तुमच्याकडे येईल तेव्हा पस्तावा करण्याशिवाय दुसरे काहीही हातात शिल्लक राहणार नाही. आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही. स्वतःच्या 100 चुका झाकून ठेवून माणूस म्हणतो जमाना खूप खराब आहे. ज्यांच्या बोलण्यामुळे मनाला समाधान वाटतं ती लोक शांत राहिले तर त्रास होतो. राग अशाच लोकांना खूप जास्त येतो ज्यांना स्वतःच्या मनाला होत असलेला त्रास दुसऱ्यांना सांगता येत नाही. तुटलेली नातीसुद्धा परत जोडता येतात. फक्त अट एवढीच असते की समोरच्या व्यक्तीला पण तुमची गरज पाहिजे. बुद्धिमान माणूस कधीही बुद्धिमान असल्याचा दावा करत नाही. तसेच एक मूर्ख व्यक्ती कधीच मान्य करत नाही की तो मूर्ख आहे. स्वतःच दुःख स्वतःशिवाय दुसरं कोणीच समजू शकत नाही. अहंकारामध्ये आंधळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या चुकाही दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचा चांगुलपणासुद्धा दिसत नाही. स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखीन प्रश्न उभे राहतील. नशीब पण त्यांना साथ देते जे स्वतःच्या हिमतीवर काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतात. कधी कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका, पण 4 लोकांमध्ये बसून कधी कोणाची बेइज्जती करू नका. आशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे. चांगल्या लोकांची इज्जत कधीच कमी होत नाही, कारण सोन्याचे कितीही तुकडे केले तरीही त्याची किंमत कधीच कमी होत नाही. वेळ असा तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतं. रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरी इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो. तुमचं बालिश वागणं तुम्हाला तरुण ठेवतं, नाहीतर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हातारपण आहे. 2 हाताने तुम्ही 50 लोकांना मारू तर शकणार नाही, पण 2 हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची मनं जिंकताल. आयुष्यात कितीही अडचणी आणि संकट आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्याची कदर करा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.